मोठी बातमी आहे। प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये केलेल्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला आहे। संध्याकाळी 6 नंतर वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर आक्षेप घेत त्यांनी ही याचिका दाखल केली होती। ती याचिका फेटाळून लावलेली आहे। ही याचिका काल दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असं हायकोर्टाने म्हटलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, जी निवडणूक झालेली होती त्याच्यामध्ये 6 वाजल्यानंतर मतदान जे वाढलं होतं त्यावर आक्षेप घेतल्याचं दिसतंय। प्रकाश आंबेडकर यांनी मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे। नेमकं काय म्हटलं कोर्टाने? यातल्या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या होत्या। एक पहिली गोष्ट म्हणजे की वाढलेल्या टक्केवारीवर भयंकर आक्षेप प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेत घेतले होते। पण ती आंबेडकर यांनी याचिका दाखल केली आहे म्हणून त्या विषयाला कोर्टाने गांभीर्याने घेतलं होतं। पण त्या सगळ्या सुनावणी दरम्यान कोणतेही महत्वाचे मुद्दे प्रकाश आंबेडकर मांडू शकले नाही, कोणतेही योग्य ते पुरावे सादर करू शकले नाही। एकंदरीत फक्त आरोप करण्यासाठी म्हणूनच या याचिका दाखल केली आहे का अशी शंका सुद्धा हायकोर्टाने उपस्थित केली। या पूर्ण याचिकेवर प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद ऐकून कोर्टाचे अत्यंत महत्वाचे कामकाजाचे तास वाया गेले अशा प्रकारची गंभीर टिप्पणी हायकोर्टाने केली आहे। आणि हेच या याचिकेतला टर्निंग पॉईंट आपल्याला नक्की म्हणता येईल। अर्थातच प्रकाश आंबेडकर यांनी वाढीव मतदान जे झालंय असा आरोप करत टक्केवारीवर आरोप जो केला होता आणि यामुळे हा अत्यंत महत्वाचा निर्णय आज दिला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।